5 वर्षांच्या मीनाच्या चेहऱ्यावर गरम तेल पडले होते, ज्यामुळे तिचा चेहरा कुरूप झाला होता. तिचे लग्न कुठेच ठरत नव्हते. 34 वर्षांची झाली तेव्हा तिचे लग्न झाले आणि तिला सांगितले गेले की तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या या दोषासहित स्वीकारले आहे. लग्नाच्या रात्री नवरा रागात म्हणाला, "तोंड धुवून ये. जर तू सुंदर नसली तर तुझे काही खरे नाही." मीना घाबरत घाबरत तोंड धुवून आली तर पाहिले नवरा झोपून गेला होता. मग मीनासुद्धा गुपचूप पडली. पण आता थोडाच वेळ झाला होता की नवऱ्याने तिला, "जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी 34 वर्षांची झाले होते. माझे खूप वय झाले होते. सगळे मला विचित्र नजरेने पाहत होते की नवरी किती वयस्कर आहे. माझी मस्करी उडवत होते. पण मी तर नवरी झाल्यामुळे खूप खुश होते. मी तर स्वप्नसुद्धा खूप पाहिली होती. मी नवरीच्या वेशात सजून धजून माझ्या सासरी आले. पण मी हे पाहून हैराण झाले की तिथे कसलेच आनंदाचे वातावरण नव्हते. पाहुणे मंडळी लग्न झाल्यानंतर सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेले होते. माझा उत्साह सुद्धा कमी झाला होता. मला माझ्या सासूबाईंनी शांतीमध्ये मला माझ्या खोलीत नेऊन बसवले. ना कोणत्या विधी केल्या ना कोणते स्वागत. मला असे वाटत होते की हे लग्न एक जबरदस्तीने केलेले लग्न आहे. मी खोलीत पाय ठेवला तेव्हा मला खूप वाईट वाटले, कारण खोलीसुद्धा खूप साधी होती. जसे काही यांना नवीन नवरी आल्याबद्दल काहीच आनंद झाला नव्हता. माझ्या सासूने मला बेडच्या मधोमध बसवले आणि म्हणाल्या, "मी तुझ्यासाठी जेवण पाठवते." मी सासूबाईंना नकार दिला तेव्हा माझ्या सासूबाई माझ्याजवळ बसून मला पाहायला लागल्या. सासूबाई बाहेरून तर खूप चांगल्या वाटत होत्या, पण त्यांची नजर खूप विचित्र होती. मला खूप भीती वाटत होती. नंतर त्या मला म्हणाल्या, "खूप सुंदर दिसत आहेस." मी हसून थँक्यू म्हणाले, पण त्यांच्या तोंडून निघणारा पुढचा शब्द मला काही क्षण टेन्शन देऊन गेला होता. त्या म्हणाल्या की देव तुझी ही सुंदरता कायम ठेव. त्यांची ही बोलण्याची पद्धत फक्त विचित्र तर नव्हती, तर त्यांचा बोलण्याचा अंदाज वेगळा होता. मी फक्त त्यांना हो म्हणाले. त्यांना परत प्रश्न विचारावा हे मला योग्य वाटलं नाही. नंतर त्यांनी माझ्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि उठल्या आणि म्हणाल्या, "कोणत्या गोष्टीची गरज लागली तर मला सांग." आणि मग खोलीमधून त्या निघून गेल्या. मला लग्नाच्या पहिल्या रात्री या खोलीत खूप खुश व्हायला हवे होते, पण मला तर खूप अस्वस्थ वाटू लागले होते. माझ्या सासूबाई गेल्यानंतर काही क्षणातच माझी नणंद खोलीत आली आणि माझ्यासोबत गप्पा मारू लागली. ती वयाने माझ्यापेक्षा मोठी होती. मी सुद्धा हसून गप्पा मारत होते, पण तिने माझ्यासोबत नंतर विचित्र विचित्र गोष्टी बोलायला सुरुवात केली, ज्याला ऐकून माझा मूड वाईटरित्या खराब व्हायला लागला होता. मला काही क्षण असे वाटले की जसे काही सगळे बदलले आहे आणि हे लग्न खूप भयानक रूप धारण करणार आहे. पण ती मला म्हणाली की इतका जास्त मेकअप का केला आहे. तिचे हे बोलणे ऐकून मला विचित्र वाटले, कारण मेकअप तर नवऱ्या मुलीचा जास्तच असतो ना. मी तिच्या या बोलण्याचे काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा ती परत म्हणाली, "तुमचे वय काय आहे वहिनी?" तिच्या या प्रश्नावर मी शांत बसले होते. माझे मन म्हणत होते तिच्या हाताला धरून तिला खोलीबाहेर काढून द्यावे. तेव्हा ती परत म्हणाली की तुमचे वय 34 वर्ष आहे. लग्नाच्या हिशोबाने खूपच जास्त आहे. या अगोदर तुमचे लग्न का झाले नाही? काही दोष होता का तुमच्यामध्ये जे आजपर्यंत तुमचे लग्न झाले नाही? तिचे हे प्रश्न मला हातोड्यासारखे वाटत होते. मन म्हणत होते की तिला विचारू की मग तुझ्या भावामध्ये काय कमी होती जे आजपर्यंत त्याचे सुद्धा लग्न झाले नाही? तो तर माझ्यापेक्षा सुद्धा 1 वर्षाने मोठा होता. पण मी हे विचारू शकले नाही, त्यामुळे मी शांतच होते. तेव्हा नणंद परत म्हणाली, "जाऊ द्या, सोडा. लग्न तर आपापल्या नशिबाने होते जे देवाने लिहिले असते. असो, माझ्या दादाला तर सुंदर मुली आवडतात, नाही की जास्त मेकअप केलेल्या. नाहीतर तो कुरूप मुलींना पाहत सुद्धा नाही." तिचे हे बोलणे ऐकून मी खूप बळजबरीने शांत बसले. ती जे काही बोलत होती त्यावरून मी विचारू शकत होते की ती का एवढे वय होऊन सुद्धा भावाच्या घरीच आहे. तिचे का नाही झाले अजून लग्न? पण मी शांत बसले, कारण आज तर पहिलाच दिवस आहे आणि आज मी काही बोलले तर मला सगळे नावे ठेवतील. पण मला शांत पाहून माझी नणंद परत म्हणाली, "माझ्या भावाला कुरूप मुली पसंत नाहीत. पण असो, एक स्त्री कशीही असो तिच्याच हातात असते की आपल्या नवऱ्याला आपला दिवाना कसा बनवायचे. मला आशा आहे की तुम्ही सुद्धा काहीतरी असे करा की माझा दादा तुमचा दिवाना होईल." हे बोलून ती हसून बाहेर निघून गेली आणि माझ्यासमोर मात्र माझं पुढचं आयुष्य खूप खराब दिसत होतं. पण मी माझ्या डोक्यातून सगळं काही काढलं आणि कंबर सरळ करून बेडवर पडले. पण अचानक माझा नवरा खोलीमध्ये आला. मी पटकन उठून बसले. जेव्हा माझा नवरा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "हे सगळं काय आहे? इतका सारा मेकअप का केला आहेस? मेकअप करून तू सुंदर दिसत आहेस, पण मेकअप करून तर कोणी सुद्धा सुंदर दिसते. पटकन वॉशरूममध्ये जा आणि तुझे ते मेकअपचे तोंड धुवून ये. आणि मेकअप काढल्यानंतर जर तू इतकी सुंदर दिसली नाही तर मी तुला घटस्फोट देईन."
माझ्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत बसले. मी पहिलीच खूप टेन्शनमध्ये बसले होते. मला आता रडू यायला लागलं होतं. माझा नवरा परत ओरडून म्हणाला, तू अजूनपर्यंत बसली आहेस? बहिरी झाली आहेस का? तुला ऐकायला येत नाही? नवऱ्याने रागावल्यानंतर मी पटकन उठले आणि बाथरूममध्ये गेले. आतमध्ये जाऊन मी खूप काळजीत उभी होते. आता मी काय करू? जर माझ्या नवऱ्याला माझा चेहरा पसंत आला नाही तर तो मला घटस्फोट देईन. मला खूपच टेन्शन आले होते. खूप वेळ बाथरूममध्ये घालवल्यानंतर मी देवाजवळ प्रार्थना करत अंगावरचे सोने काढले आणि कपडे बदलले आणि तोंड हातपाय धुवून बाहेर आले तर पाहिले माझा नवरा झोपून गेला होता. मी सुटकेचा श्वास घेतला, कारण आजची तर रात्र निघून जाईन आणि उद्या मी माझ्या आईकडे जाईन, म्हणजे ती सर्व काही प्रकरण सांभाळेल. मी खूप सावकाश बेडवर माझ्या नवऱ्याच्या शेजारी झोपले. पण काही वेळच निघून गेला होता की माझ्या नवऱ्याने, माझे नाव मीना आहे, माझे वय 34 वर्ष आहे, मी नाशिकची आहे आणि माझ्या फॅमिलीमध्ये फक्त मी आणि माझी आई असेच दोघीच आहोत. माझी आई सारखी आजारी असते. ती हार्टची पेशंट आहे. मी खूप छोटी होते तेव्हा माझ्या पप्पांचा मृत्यू झाला होता. माझे पप्पा एक चांगले बिझनेसमॅन होते आणि आई हाऊसवाईफ होती. पप्पांच्या मृत्यूनंतर आई त्यांचा बिझनेस सांभाळू शकली नाही, त्यामुळे पप्पांचा बिझनेस संपला. आमचे 2 मजली घर होते. आईने वरचा हिस्सा रेंटवर दिला होता आणि खाली आमच्या घरात आई मुलांची ट्युशन घेत होती. आमचा घर खर्च सहजरित्या भागत होता. पण माझी आई एका गोष्टीला घेऊन खूप टेन्शनमध्ये राहायची की मी स्वतःच्या घरी कधी जाईल. कोणीच माझ्यासोबत लग्न करणार नाही, कारण माझ्यात एक खूप मोठा दोष होता. लहानपणापासूनच लोक मला म्हणायचे की ही कुरूप आहे. जेव्हा मी स्कूलमध्ये जायचे तर माझ्यासोबत कोणीच मैत्री करत नव्हते आणि जेव्हा मी तरुण झाले तेव्हा नातेवाईक आमच्यापासून लांब झाले. पहिले जेव्हा चुलता, मामा, आत्या माझ्यावर खूप प्रेम करत होते, त्यांनी भीतीने आमच्या घरी येणे, त्यांच्याकडे बोलवणे सोडून दिले होते, कारण त्यांच्या नातेवाईकांमध्ये तरुण मुलं होती. जर माझ्या आईने माझ्यासाठी त्या मुलांना मागणे घातले तर, या भीतीनेच त्यांनी आमच्याशी संबंध तोडले होते. माझ्यामध्ये इतका मोठा दोष होता, त्यामुळे आई कायमच माझ्यासाठी काळजीत राहत होती की तिच्यानंतर माझे काय होईल. आता संपूर्ण आयुष्य तर मला ती तिच्याजवळ ठेवू शकत नव्हती. याच काळजीमुळे ती डिप्रेशनची पेशंट झाली होती. क्षणाक्षणाला माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत होती. त्यामुळे मी सुद्धा खूप काळजीत होते. आता मला सुद्धा हेच वाटत होतं की आता माझे लग्न होणे शक्य नाही. घरी कोणी आलेच तर ती व्यक्ती आईचे सांत्वन करत होती, जसे काही मी खूप वाईट वस्तू आहे. वेळ अशीच निघून जात होती. जेव्हा मी 18 वर्षांची सुद्धा झाले नव्हते तर आईने माझ्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. स्थळ तर खूप येत होती, पण मला पाहताच रिजेक्ट करून निघून जात होते. असे होता होता खूप वर्ष निघून गेली आणि जेव्हा मी 25 वर्षांची झाले आणि माझ्यासाठी स्थळ आले तेव्हा त्या लोकांनी मला पाहून आईला खूप साऱ्या गोष्टी ऐकवल्या होत्या. त्यामुळे त्या टेन्शनमध्ये आईला हृदयविकाराचा झटका आला होता आणि नंतर वय वाढत गेल्यामुळे माझ्यासाठी स्थळं येणं सुद्धा बंद झालं होतं. घर खर्च भागवणे सुद्धा आता अवघड झाले होते, कारण आईची औषधं आणि उपचार यामुळे खूप पैसा लागत होता. त्यामुळे मी एका हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी सुरू केली. माझे वय आता 34 वर्ष झाले होते आणि मी माझ्या डोक्यातून आता लग्नाचा विचार देखील काढून टाकला होता. एक दिवस मी जेव्हा घरी गेले तेव्हा आई खूप खुश दिसत होती. मी घरी जाताच तिने माझ्या तोंडात पेढा टाकला. मी चकित होऊन आईकडे पाहिले आणि या आनंदाचे कारण विचारले तेव्हा तिने जे काही सांगितले ते ऐकून माझ्याच कानांवर मला विश्वास बसत नव्हता. ती म्हणाली की हे स्थळ पक्के झाले आहे आणि याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला माझे लग्न आहे. मी माझ्या आईला अविश्वासाने पाहिले तेव्हा ती म्हणाली की 3 महिन्यांपूर्वी मी तुझा फोटो एका एजंट स्त्रीला दिला होता, तर आज नशिबाने ती एक स्थळ घेऊन आली होती. सोबत मुलाची आईसुद्धा आली होती आणि दोन्हीकडून हे स्थळ पक्क झाले आहे. मी आईला विचारले की तू माझ्यातल्या दोषाबद्दल त्यांना सांगितले का? तर आई म्हणाली, हो, मी सगळं काही सांगितले आहे, त्यांना काहीच अडचण नाही. आईचे बोलणे ऐकून मी शांतपणे माझ्या खोलीत निघून गेले. माहिती नाही कोण होतं ज्याने माझ्याबद्दल सत्य ऐकून सुद्धा लग्नाला होकार दिला होता. मग मी विचार केला की त्या मुलामध्ये सुद्धा काहीतरी दोष असेल, नाहीतर तो माझ्यासोबत लग्न का करेल. आईने मला त्या मुलाचा फोटो दाखवला तेव्हा मी दंग झाले, कारण त्या फोटोत मुलगा खूप हँडसम दिसत होता. आईने सांगितले होते की मुलाचे वय 35 आहे, फक्त भावकीमुळे त्याचे लग्न होऊ शकले नाही. मला अचानक आता सगळं काही छान छान वाटू लागलं होतं, जसं काय माझ्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आणि माझे आयुष्य आता सुखी होणार आहे. मी खूप खुश होते आणि याच खुशीमध्ये सगळे नातेवाईकसुद्धा घरी आले होते.
कारण सगळ्यांनी माझ्या लग्नाची आशाच सोडून दिली होती. पण माझ्या आत्याला या गोष्टीवर शंका होती की सगळे सामान माझ्या सासूबाई एकट्याच आणत होत्या. ना कोणते नातेवाईक ना कोणते दुसरे येत होते आणि महत्त्वाचं म्हणजे माझी नणंदसुद्धा आली नव्हती. पण माझ्या आईने ही गोष्ट नजरेआड केली आणि माझे लग्न त्याच्यासोबत झाले. मी या वयात सुद्धा नवरी होऊन खूप सुंदर दिसत होते. सगळेजण माझे कौतुक करत होते. लग्नात मुलाकडचे सुद्धा नातेवाईक आले होते आणि मग नंतर माझी पाठवणी झाली आणि मी माझ्या सासरी आले. सासरी आल्यानंतर मी जी स्वप्न पाहिली होती ती काही क्षणात तुटून गेली होती. जेव्हा माझी सासू माझ्या खोलीत आली आणि मला बेडवर बसवले होते तेव्हा दरवाजा लॉक केला आणि माझ्या हातात एक कागदाची पुडी दिली आणि म्हणाली, याच्यातले थोडे थोडे माझ्या मुलाला पाण्यात मिसळून देत जा. त्यांचं हे बोलणे ऐकून मी टेन्शनमध्ये आले होते. मी विचारले की हे सगळं काय आहे. तेव्हा माझी सासूबाई खूप घाबरली आणि म्हणाली, ही पुडी लपवून ठेव, कोणालाच सांगू नको, फक्त एवढंच लक्षात ठेव की ही पुडी खूप महत्त्वाची आहे. मग मी शांत झाले आणि सासूबाई गेल्यानंतर माझी नणंद आली होती आणि ती माझ्यासोबत खूप विचित्र बोलून निघून गेली होती. पण नंतर माझा नवरा माझ्यासोबत जे काही वागला होता तेव्हा मी खूप रडले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या आईजवळ आले होते. रात्री जे झाले होते ते मी कोणालाच सांगू शकत नव्हते की माझा नवरा माझ्यासोबत कसा वागला होता. मी माझ्या आईच्या घरी आले तेव्हा आई माझा चेहरा पाहून काळजीत पडली होती. म्हणाली, तू खुश नाही आहेस का? तुझे सासरचे आणि तुझा नवरा तुझ्यासोबत वाईट वागले का? आईच्या या प्रश्नावर माझे डोळे अश्रूंनी भरायला लागले होते. माझी इच्छा असूनही मी सांगू शकले नाही की माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट तर नाही दिला, पण माझ्यासोबत असा वागला की ज्यामुळे माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. पण माझ्या नवऱ्याने मला धमकी दिली होती की ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाही, नाहीतर तो मला घटस्फोट देईल. मी आईला सांगितले की असे काहीच नाही आई, माझा नवरा खूप चांगला माणूस आहे आणि माझी नणंद आणि सासूबाई सुद्धा खूप चांगले आहेत. माझ्या बोलण्यावर आई शांत बसली, पण ती समाधानी झाली नव्हती. थोड्या वेळानंतर ती मला प्रश्न विचारत राहिली. संध्याकाळी माझा नवरा मला घ्यायला आला आणि मी त्याच्यासोबत परत सासरी गेले. सगळं काही ठीक झालं होतं, पण कोणालाच माहिती नव्हतं की मी कोणत्या त्रासातून जात आहे. मी परत नोकरी करायला लागले होते कारण माझा नवरा म्हणाला होता की घर खर्च तो एकटा उचलू शकत नाही. जेव्हा आईने मला विचारले की नोकरी का करत आहे तेव्हा मी म्हणाले की माझे मन घरात लागत नाही, कारण ही गोष्टसुद्धा माझ्या नवऱ्याने कोणालाच सांगायला लावली नव्हती. माझे आयुष्य खूप अवघड होऊ लागले होते. जेव्हा एक रात्री माझा नवरा घरी आला नाही तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या. नेहमी माझ्या सासूबाई शांत आणि आपल्या खोलीतच राहायच्या, पण आज खूप रागात वाटत होत्या. त्या मला कडक शब्दात म्हणाल्या, मी जी पुडी तुला दिली होती ती पाण्यात मिसळून तुझ्या नवऱ्याला देतेस की नाही? सासूच्या या प्रश्नावर मी गडबडले, कारण ती पुडी तर मी फेकून दिली होती. मी माझ्या सासूला खोटे सांगितले की हो देते ना, रोज थोडी थोडी मिसळून देते. तेव्हा माझी सासू मला परत रागात म्हणाली, तू खोटं बोलत आहेस, तू नाही त्याला देत. आता जे काही होईल त्याची जबाबदार तू स्वतः असशील. सासूबाई रागारागात माझ्या खोलीतून पाय आपटत निघून गेल्या आणि मी माझ्या सासूबाईंच्या या बोलण्यावर काळजीत पडले. इतकं सारं वाईट घडतच होतं, अजून काय बाकी होतं? मी खूप टेन्शनमध्ये आले होते. आता मला संशय होऊ लागला होता की खरंच अजून काही वाईट तर घडणार नाही ना. पण ही गोष्टसुद्धा मला हैराण करून टाकत होती की माझ्या सासूबाईंना लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझी एवढी दया का वाटू लागली होती. मी माझ्या सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी मी कामावरून लवकर आले. जसा हॉलमध्ये पाय ठेवला, पाहिले की माझ्या नंदेसोबत ती आंटी बसली होती जिने माझं लग्न ठरवलं होतं. मी दुर्लक्ष करून तिथून जायला लागले, पण त्यांचा आवाज ऐकून माझा श्वासच थांबला. मी तोंडावर हात ठेवला आणि माझ्या खोलीत पळत आले. आतमधून दरवाजा लॉक केला आणि रडायला लागले. मला अजूनसुद्धा विश्वास बसत नव्हता की मी जे काही ऐकले ते खरं आहे. माझ्यासोबत इतका मोठा खेळ खेळला गेला होता. मी निर्णय घेतला की मी माझ्या नवऱ्यासोबत याविषयी बोलेन, पण दुसऱ्या दिवशी जे काही झाले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण जेव्हा सकाळी माझा नवरा परत आला तेव्हा मी माझ्या आईच्या घरी निघून आले होते. माहेरी येऊन मी खूप रडले होते आणि आईला सर्व काही सांगितले होते. आता मी सुरुवातीपासून तुम्हाला माझी कहाणी सांगते. जेव्हा मी जन्मले तेव्हा मी खूप सुंदर दिसत होते, पण जेव्हा मी 5 वर्षांची झाले तेव्हा गरम गरम तेल माझ्या चेहऱ्यावर पडले, ज्यामुळे माझा अर्धा चेहरा वाईटरित्या जळाला होता. माझ्या आईने खूप आक्रोश केला होता, खूप रडली होती
सगळ्यांनी आईला दिलासा दिला होता की वाढत्या वयाबरोबर माझा चेहरा ठीक होईल. माझ्या पप्पांनी माझे खूप उपचार केले पण काहीच फायदा झाला नाही. वाढत्या वयाबरोबर माझा चेहरा बरा झाला पण माझ्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला खूप मोठा डाग राहिला जो खूप वाईट दिसत होता. त्यामुळे शिकलेली आणि चांगल्या खानदानाची असूनसुद्धा माझ्यासाठी स्थळं घेऊन येणारी लोक माझा चेहरा पाहून मला रिजेक्ट करत होते. असेच माझे वय वाढत गेले होते आणि वयाच्या 34व्या वर्षी माझे लग्न त्या आंटीने ठरवले आणि एक दिवस माझे लग्न झाले. पण या लोकांनी माझ्यासोबत का लग्न केले हे सत्य माझ्यासमोर तेव्हा आले जेव्हा मी त्या आंटीचे आणि नंदेचे बोलणे ऐकले. त्या आंटीने या लोकांना सांगितले होते की मुलगी शिकलेली आहे, स्वतः कमावते, पण तिच्या चेहऱ्यावर जळण्याचा डाग आहे. तिची आई सारखी सारखी आजारी असते. आई गेल्यानंतर संपूर्ण प्रॉपर्टी आणि ते घर त्या मुलीचेच होईल. कारण माझ्या सासरचे खूप गरीब लोक होते आणि घरसुद्धा स्वतःचे नव्हते. त्यामुळे माझ्यासोबत लग्न करण्यासाठी ते तयार झाले होते. त्या आंटीने या लोकांना हे सुद्धा सांगितले की ती स्वतः कमावून स्वतः खाईन आणि तुम्हाला पण देईन, तुमच्यावर ओझं बनून राहणार नाही. आणि तिच्यामध्ये जो दोष आहे त्यामुळे ती कायम तुम्हाला दबून राहील. आणि सोबतच घटस्फोटाची सारखी सारखी तिला भीती दाखवा. आणि याच लोभापायी या लोकांनी माझ्यासोबत लग्न केले आणि त्यात माझ्या सासूने मला ती पुडी दिली. मला अजूनसुद्धा माहिती नव्हते की ती पुडी कोणत्या गोष्टीची होती. पहिल्याच दिवसापासून माझ्या नवऱ्याने आणि नंदेने मला कुरूप कुरूप म्हणून हिणवले होते. म्हणजे मी त्यांना एकसुद्धा शब्द बोलणार नाही. त्या रात्री माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे काही केले होते ते कदाचित जगातला कोणताच नवरा आपल्या बायकोसोबत करणार नाही. माझ्या नवऱ्याने मला सांगितले होते की मेकअप धुवू नये आणि जर चेहरा चांगला नसेल तर मी तुला घटस्फोट देईल. हे ऐकताच मी खूप घाबरले होते कारण माझ्या चेहऱ्यावर तर डाग होता. मी त्या रात्री चादर तोंडावर घेऊन झोपले होते तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या तोंडावरची चादर ओढली आणि माझा चेहरा पाहताच जोरात ओरडला आणि म्हणाला, इतका मोठा धोका, तू किती कुरूप आहेस, 1 मिनिटसुद्धा मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. तो असे म्हणल्यानंतर मी खूप रडायला लागले होते. जेव्हा नवरा म्हणाला की मी तुला घटस्फोट देईन तेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडले आणि पाया पडले आणि म्हणाले, असे करू नका, मी कुठे जाऊ. माझा नवरा माझे काही ऐकतच नव्हता. मी जेव्हा त्याला खूप समजवले त्यामुळे तो थोडा वेळ शांत बसला. मग माझ्यासमोर त्याने एक अट ठेवली की तो दुसरे लग्न करेन आणि मी स्वखुशीने त्याच्या दुसऱ्या बायकोला स्वीकारेन आणि मी नोकरी करून हे घर सांभाळेन. माझ्या या नवऱ्याच्या बोलण्याला मी मान्य केले होते. पण काल त्या आंटीचे आणि नंदेचे बोलणे ऐकून मला समजले होते की माझ्या नवऱ्याला माझ्या दोषाबद्दल माहिती होते. त्याने स्वतःच्या मर्जीने माझ्यासोबत लग्न केले होते. पैशांच्या लालचमध्ये येऊन माझ्यासोबत लग्न केले होते. मी याच दुःखात आतमध्ये खोलीत येऊन रडत होते आणि विचार करत होते की याबद्दल माझ्या नवऱ्यासोबत बोलेन. पण तो दुसऱ्या दिवशी सकाळी एका मुलीसोबत आला होता जिच्यासोबत त्याने लग्न केले होते. ही बातमी माझ्यावर एखाद्या विजेसारखी कडाडली होती. वचनानुसार मी हे सगळं सहनसुद्धा करू शकले असते पण माझ्या नवऱ्याने मला खूप मोठा धोका दिला होता. मी हे सगळं माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती आक्रोश करायला लागली आणि तिने मला खूप हिमतीने समजवले की मी माझ्या घरी परत जावं. तिचे हे बोलणे ऐकून मी खूप चकित झाले होते. पण आईने सांगितले होते की तू तुझ्या सासरीच राहा, तुला देव नक्कीच साथ देईल, पण मी तुझा घटस्फोट सहन करू शकणार नाही. मी आईच्या बोलण्यानुसार सासरी परत आले होते. माझी सवत आणि नणंद मला अशा पाहत होत्या की जसं काय त्या मला खातील. मी दुर्लक्ष करत माझ्या खोलीत निघून गेले होते. माझा नवरा आणि त्याची दुसरी बायको आनंदी होते पण घरात अचानक माझ्या नंदेचे आणि सवतीचे भांडणं होऊ लागली. माझी नणंद जिला स्वतःचेच म्हणणे खरं करण्याची सवय होती ती पस्तावा करत होती कारण माझी सवत माझ्या नंदेला सारखी सारखी टोमणे देत होती की भावाच्या घरात अजून पडून आहेस, अजून लग्नसुद्धा झाले नाही. आणि माझा नवरासुद्धा त्याच्या बायकोला काहीच म्हणत नव्हता. माझ्या नंदेला वाटू लागले होते की तिने माझ्यावर किती अन्याय केला आहे. त्यामुळे माझी नणंद रडून रडून माझी माफी मागायला लागली होती. दिवस असेच निघून जात होते आणि लग्नाला 6 महिने झाले होते जेव्हा हॉस्पिटलमध्ये अचानक एक पेशंट आला ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याचे पाय तोडायला लागले होते. हे बघून मला खूप मोठा धक्का बसला होता कारण तो माझा नवरा होता. ऑपरेशननंतर माझा नवरा अपंग झाला होता. माझ्या सासूबाई आणि नणंद खूप दुःखी होत्या आणि माझी सवत खूप रडत होती. मला तर कोणीच दुःखी होण्याचा सुद्धा हक्क दिला नव्हता.
या गोष्टीला 1 आठवडा होऊन गेला होता तेव्हा माझी सवत तिच्या माहेरी गेली आणि माझ्या नवऱ्याला घटस्फोटाचे पेपर पाठवले. म्हणाली की आता माझा नवरा तिची जबाबदारी आणि तिचा खर्च करण्याच्या लायकीचा राहिला नाही. ती वेळ माझ्या नवऱ्यावर खूप वाईट होती. एक दिवस माझ्या नवऱ्याने मला बोलवले आणि माझ्यापुढे हात जोडले. तो माझ्यासमोर हात जोडून रडून माफी मागत होता. तेव्हा मी सुद्धा त्याला लगेच माफ केले होते. माझा नवरा मला म्हणाला की मला आता माहिती पडले आहे की एखाद्या व्यक्तीच्या वरवरच्या दिसण्यावरून काहीच नसते. उलट त्याच्या नीतिमत्तावरून, त्याच्या कीर्तीवरून, त्याच्या आतल्या सौंदर्यावरून जीवन चांगल्या पद्धतीने जगले जाते. मी माझ्या सासूबाईंना देखील विचारले की ती पुडी कसली होती. या पुडीमुळे तर माझ्या नवऱ्याचे हे हाल तर नाही ना. तेव्हा माझ्या सासूबाई हसल्या आणि म्हणाले की तो देवाचा अंगारा होता, ज्यामुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्यातले गुण, सौंदर्य दिसेल. माझ्या सासूबाईंना आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या वागणुकीबद्दल माहिती होते. त्या पहिल्यापासूनच माझ्या भल्याचाच विचार करत होत्या, पण मलाच समजले नाही. असो, आता सर्व काही ठीक होते. माझ्या नंदेला आणि माझ्या नवऱ्याला त्यांच्या चुकीच्या वागण्यावर पस्तावा होत होता. मित्र आणि मैत्रिणींनो, व्यक्तीच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या दिसण्यावर जाऊ नका, तर त्या व्यक्तीची नीतिमत्ता, कीर्ती सुंदर असली पाहिजे. नक्कीच देवाच्या घरात न्याय आहे. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.